फ्राय कर मस्त. एवढा मोठा फिश टँक घेतला ना 2.5 फुटाचा. हातात घेऊन जा आणि पूर्ण 40 फ्लेक्स मोठमोठे गाडी केले. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11 वाजलेत. मगाशी उठलोय, नाश्ता पाणी झाला आणि आता चाललोय मार्केटला. आज आहे शुक्रवार, मच्छीचा वार आणि आज सोबत आहे कृषिका. काहीतरी घ्यायला येते. मला सांगते मम्मी बटरवाला आलाय चायसोबत खायला, घे म्हणून. बाबा बटर नाही खायचं आणि चहा पियायची नाही लहान पोरांनी बाबू. आईला ठीक आहे. नाही कॅमेरा आहे. चला. तर जाता जाता रस्त्यातनंच किशोरीचं घर लागतं. कृषिका पुढे पळाली पण. तू सांगायस माझी पोरगी रोज येते, तूच नसतेस. चलो. आई कुठे गेली? नूतन दरवाजाच्या पाठी लपले. मेल ही बघा पळाली. आता उठलात की काय? तर मार्केटमध्ये पोचले, पण मच्छी मार्केटला जायच्या आधी मला किरणचे हे कंपनीचे कपड्याचे अल्टर करून आणायचं. म्हणजे टी शर्ट मोठी आहे, बटन वगैरह लावून घ्यायचं है. एक टी शर्ट को अल्टर कराना है और एक का खाच है ना वो बराबर करना है. हाँ ये टी शर्ट है ना इस नाप से करने का है. वो दिख रहा है, वो कैमरा है. हाँ मालूम पड़ता है ना. हाँ तो इस नाप से बनाना है. ये माप से करने का. हाँ ये भी ये दोनों इस माप से कराने का है. ये माप बराबर है ना. ये माप बराबर. ये माप नहीं, ये माप बराबर ये है. माप है ना. अच्छा. हाँ उससे ये दोनों टी शर्ट करने का. हाँ ते पाण्याचे मटके आहेत. मला घ्यायचंच होता पण काहीतरीच रेट सांगतात. वो निकाल के दिखाओ ना जरा. और ये कैसा है ये वाला? छोटा छोटा. हाँ छोटा ही चाहिए. तो वरच्या रूममध्ये सारखी पाण्याची बाटली घ्यावी लागते न्यायला. वो नाही वो छोटा. हां तर म्हटलं हे घे, असं बाटली घेऊन जाण्यापेक्षा मटका घेतलेला बरा. बघू रेंजमध्ये भेटतोय का. वो वाला दिखाओ ना बीचवाला. हां अच्छा है छोटा. एक ही पड़ा है लास्ट. तर किरणचे कपडे दिले अल्टरला, उद्या भेटणार आहेत. आणि आत्ता आले मच्छी मार्केटला. मटका काय घेतला नाही, म्हटलं बघू पुढे, पण जरा बघूया चौकशी करून स्वस्त भेटतोय का. आणि मी आत्ता आले मच्छी मार्केटला. गर्दी आहे. मला पाहिजे चिवणे. आज आहेत, भेटतात का बघू. चिवण्या ना आल्यात ना. चिवणी आहे आजीकडे बघते. हां या काकींनी आणल्यात वाटतं, सांगितलेलं मी त्यांना. हां आणला काय? डोके कापून द्या मला. चिमणी ना. हां ही काय संपली आहे. तुझा नंबर बी नाही फोन लावायला. नंबर घेऊन ठेवा. तर नशीब भेटलं आपल्याला चिवण्या. आणि घाबरलेल्या आहेत का बघू आता. मधून फोडल्याशिवाय समजणार नाही. ते हे काढून द्या मला त्यातलं. तर मस्त गाबोळलेल्या चिवण्या भेटल्यात आणि आता मस्तपैकी फ्राय करणार आहे. त्याची आपल्याला रेसिपी करायची आहे. आणि आत्ता चाललं आहे घरी, कारण मच्छी पटकन भेटली. मला वाटलं आज भेटते की नाही. गेल्या बुधवारी आली होती चिमण्यांचंच हे करून, पण माकुळ फ्राय बनवलं. त्यावेळेला चिमणी फ्राय बनवलं. तर घरी आले, मच्छी वगैरे साफ केली, डाळ फोडणीला दिली आणि आता रिटर्न किरणसोबत खाली चालले. कारण का त्याला बोलली मला तो छोटासा मटका आवडला तो घ्यायचा आहे, तू पण बघ तुला आवडतो का. कारण का त्याचं पण लय चॉईस असतं की हे कशाला घेतलं. ते म्हटलं तू सोबतच चल मग आपण घेऊया. आणि कृषिकाला सुद्धा घेऊन चाललो आहे. एक म्हटलं मस्तपैकी राऊंड पण मारून येतो, मटका पण घेतो. चला. किरण करतोय गाडी. तर मला वाटलं मटका घ्यायला जाऊया बोलला आणि आत्ता डायरेक्ट आम्हाला आणलं कुर्ल्याला. कारण का काल मार्केट बंद होतं. आमच्याकडे टँक आहे, तिकडे फिश बघायचे होते. तर बघू कुठे भेटतं आहे. फिश मार्केटला आलो. हो 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 तर इथे मोठा फिश मार्केट आहे बघा.
स्मेल येतोय. टँकमधलं सगळं सामान. एक्वा सॉल्ट आणि काहीतरी घेतलंय. अरे हात नको टाकू. हे कोणतं ऐकवत होईल? पण काय काय सामान घ्यायला फिश टँकचं एवढं फिरतोय आणि आम्हाला पण फिरवतोय. बघ कंटाळा आला ना आम्हाला फिरून फिरून. कृषिका पण माझी कंटाळली. जायचं आता कंटाळा आला. भूक पण लागली आम्हाला जाम. सोनू माझी कंटाळली. आतमध्ये शॉपमध्ये तर एवढा मोठा फिश टँक घेतला आणि 2.5 फुटाचा. त्या फिश मार्केटवरून आलो. किरणने टँक वगैरे सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आहे. पण अजून फिश आणायचे आहेत आणि डायरेक्ट आलो. तयारी केली रेसिपीची. कारण का 3 वाजून गेले तर अजून जेवायचं आहे आम्हाला. आणि मटका काय नेलं नाही. मटका घ्यायला जातो सांगितलं तिकडे घेऊन गेलं. चला आता रेसिपीची तयारी केली. रेसिपीला सुरुवात करूया. तर संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललो आहे जरा बाहेर फिरायला पण. आणि किरणचा बड्डे येतो आहे तर शॉपिंगसाठी चाललो आहे. दुपारी शूट केलं, जेवलो आणि झोपलो. डायरेक्ट 7 वाजता उठलो आणि आता निघालो इथून. चला. हां हिचं काहीतरी वेगळंच असतं. हो हो सांगितलं या आमच्याकडे चालत नाही ते झालं. दुसऱ्याची दादाने येऊन सांगितलं की मी एक्सचेंज करायला होतं त्याबद्दल लेडीची चप्पल घेतलं तर तिथे फक्त हे करायचं चेंज करायची. त्याची कशाला वाट बघतो. आजच्या हप्त्यामध्ये आम्ही ज्या चप्पल घेतल्या होत्या किरणने दादरवरून वेतोबाला नेण्यासाठी. पण तिकडे ह्या चप्पल चालत नाहीत. दुसऱ्या चप्पल चालतात. सांबारच्या चामड्याच्या चप्पल लागतात. मग त्या पर्स आहे बघा तुमच्याकडचीच आहे. हां बोल. मी तुम्हाला नवस केलेला की चप्पल देऊ नवस पूर्ण झाल्यावरती. तर आम्ही चप्पल घेऊन गेलो वगैरे आणि पुजाऱ्यांनी सांगितलं की हे चालत नाही म्हणून सांबाराच्या चामड्याची चप्पल लागते. मग मी परत एक चप्पल घेतली. मी कुठे ती चप्पल ही चप्पल 12 नंबरची चप्पल होती. त्यानंतर ते पूजाने सांगितली चालत नाही बाहेर जावा तिकडे एक पावती फाडा. त्यानंतर आम्ही पावती घेतली. कधी 2,500. त्यांना विचारलं काय किती रुपये पावती वगैरे. तर त्यांनी सांगितलं 2,500. बोललो 2.5 कमी करा. बोलते नाही हे फिक्स आहे. बोला असं कसं असतं फिक्स बोललो. त्यामुळे त्यांनी आमच्याकडून 2,500ची पावती घेतली. मी असं काय नवस केलं होतं फक्त चप्पल द्यायचं. पण त्यांनी माझ्याकडून फिक्स करून तेवढे पैसे घेतले तिथून. आता ते खरंच आहे की नाही ते माहीत नाही आपल्याला. पण इथले जे दादा बसतात ना ते सांगतात की इथून खूप लोक चप्पल घेऊन जातात वेतोबाला. आणि हां खूप लोक घेऊन जातात वेतोबाला मोठे मोठे हां जातात नाही. हां पण त्यांनी घेतली नाही आमची. घेतली नाही आमची. त्यांनी रिटर्न दिली. बोलतात आम्ही आता देणगी स्वरूपात पैसे घेतो त्या चप्पलांचे. त्यामुळे चप्पलच लागते. चप्पलच लागते. आणि ही चांगली होती. पैशाचा प्रश्न देवाला देणगी आधी ते आम्हाला 2,000 बोलले. 2,000 बोलले. त्यानंतर 2,500ची पावती फाडली त्यांनी. त्यामुळे ती चप्पल चेंज करायला आलो आणि त्या बदल्यात मी चप्पल घेते. पण आमचा नवस होता ना द्यायचा होता म्हणून त्यामुळे आम्ही ती काही घासाघीस केली नाही. घे बाबा 2,500 तर 2,500. चालेल. बघू चप्पल आता. बघा ती कुठली पाहिजे. चामड्याची येतात ना या सगळ्या चामड्याच्या. ठीक आहे. किती नंबर लागतो मला 6 नंबर. पॉलिश होईल. पॉलिश होते काही. ब्राऊन कलरचा थोडी छोटी आहे दादा. लूज होते नंतर. नाही जरा थोडी हे द्या. याच्यातली दाखवा ना. सफेद कलर मध्ये घेते. नाही सफेद नाही घेते आहे बघा अशामध्ये वगैरे. गोल्डन मध्ये. हां कलर जाणार नाही ते गोल्डन. नाही 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 चामडं येते. नाही नाही हे हे वरचं हे पण चामडच आहे का. अरे अरे एवढा नाही तर घेतात. चला मग ती चप्पल एक्सचेंज करून प्रणालीला लेडीज चप्पल घेतली. चांगली वाटते. यांच्याकडून बॅग पण घेतली आहे. हो. चांगली घेतली. कधी? दादरच्या 6-7 महिने झाले. या मंदिराच्या समोर हनुमान मंदिराच्या समोरच आहे. चप्पल 12 नंबर 12 नंबर लागतो. मी पहिलाच माणूस आहे की परत अशी घेऊन आलो चप्पल. तुम्हाला
ते काय बोलले माहितीये, तुम्ही ही चप्पल आतमध्ये कशी काय आणली, तुम्ही रिटर्न बाहेर न्या, ती तिथलं बोर्ड वाचा. आता तुम्ही आतमध्ये मंदिराच्या आत नेली काय? हा, मंदिराच्या म्हणजे आतमध्ये. आतमध्ये नेली. आता ते आपल्याला काय माहित, पहिल्यांदा आपण चाललोय, नेली. त्यानंतर ते बोलले नाही चालतच नाही, 2,500ची तुझी पावती करायला लावली मला, चप्पल घेतलीच नाही तिथे. असं हे बोलले ही चप्पल हे बघ चप्पल मी रिटर्न केली. हो मला घेतली नाही म्हणतो. येतो मला परवा आलेलो सांगून नाही का विसरला. डॉक्टर गगन म्हणतो आमच्या दुकान दवाखान्यात जाऊन लक्ष चेकिंग, प्रत्येक दुकानाची वेगळी चेकिंग. चल ठीक आहे. हा. ते बघ बांधून. ते चालतं, हे आम्ही युट्यूबवर टाकतो. तर तिथून निघालो आणि आता आलोय आम्ही चेंबूरला, कारण का किरणला कपडे घ्यायचे होते आणि किरण आला ब्युटी सेंटरला, चेंबूरमध्येच आहे. हा हा चल. काय काय बघा. चालू होतं गरम बोलले. बापरे, नको आपल्याला, आपल्याकडे आहे बघा काय काय आहे बाबू. चेंबूरमध्ये आलो आणि एवढी गर्दी आहे ना, काय झालंय काय माहित. काय रे, नवीन वाईन शॉप नाही, काहीतरी झालं वेगळं. एवढ्याची गर्दी आहे ती वाईन शॉप मधल्या. मला वाटलं भांडणं झाली की काय. शॉप कुठे, इथे समोर आहे ना, त्या साईडला आहे. तर शॉपच्या इथे पोचलोय आता. ह्याला कपडे घ्यायचे किरणला, तर मला वाटलं तिकडे काय भांडणं झाली, पण भांडणं नाही, वाईन शॉपच्या बाहेर गर्दी होती. चला चलो. गर्दी आहे की काय आहे, अभिनय आहे तो. चलो. हा, मला फोटो पाठवतो म्हणून. क्रीम कलर वगैरे असेल ना. सिल्क कॉटन आहे तो जरा. ह्या लाईन मध्ये. हा हा, त्याच्यामध्ये ते सेमच आहे काय. सेम आहे, फक्त एम्ब्रॉयडरी थोडी वेगळी आहे. हा कलर आहे आमच्याकडे. दाखव तरी पण ओपन करून. हा आहे का? नाही, असं नाही. काहीतरी बोलतात रे ह्याला, आता ते लिलन पॅन्ट बोललास ना, त्याच्यावर चांगला दिसेल. मला व्हाईट मध्ये लिलन पॅन्ट बघू. 36 हा 36. ऑफ व्हाईट घे, ऑफ व्हाईट. व्हाईट नको, ऑफ व्हाईट घे. ऑफ व्हाईट चांगलं वाटतंय ते. पॅन्ट चांगली वाटते, पॅन्ट चांगली वाटते ती. जास्त टाईट वाटतं. खूपच पॅन्ट चांगली वाटते ना घाली. चांगली वाटते. आवडला ना तुला, मग मला सांग. नाही नाही, एकदम मस्तच आहे. कॉटनचं चांगलं वाटेल त्याच्यावर. दादा केलेलं ना त्याला कॉल. केलेलं नाही, मी पण येताना केलेला त्याला. अच्छा, खालून मोठा कॉटन आहे तो, कॉटन. ह्याच्यावर मॅच होऊन जातंय ते. शॉर्ट करायची गरज लागणार आहे. अरे बाबा, तो पाण्यातनं काढला की आटणार एकदम. पहिल्यांदा तुला मापाचा मिळेल. व्हाईट बघू ती पॅन्ट. तुझ्या मनात आहे ना, घेऊया. हा, बेबी पिंक छान. मला काहीच सांगितलं 9 का 10 कलर कशात तरी आले. याच्यामध्ये एकच कलर आहे. हो ब्लॅकच. ओके. बाबू ठेवू. हे कोण अरे आमच्याकडे भरपूर आहेत पूर्ण. 950. तसे ते आता ओव्हर शोल्डर असतात ना. नाही डाऊन शोल्डर मध्ये. तर किरणची भरपूर सारी शॉपिंग झाली. नाही म्हणता
शर्ट, हा शर्ट, हा सेट. काय मग झालं तुझं? नाही नाही किरण सांग. मी बोलणार नाही नेक्स्ट टाइम. आम्ही नेक्स्ट टाइम येणार नाही तू हे दिलंस तर. नेक्स्ट टाइम बोलणार नाही हा बाबू मी. एवढं मोठं घे घे लवकर. किरण सांग ना. मला आधी माहित असतं ना तुमचा दादा सगळा कॅमेऱ्यातनं बघतोय, मी ते खोलायलाच लावलं नसतं. त्यांनी खोलून दाखवलं, म्हटलं बघू हे काय. हे बघ इथं पकड. किरण सांगितलं तू स्कूलला जाशील ना तेव्हा घेऊन जायचं. मोठी हे घे. त्यांना येऊन दे. पकड बाई इथं वर पकड इथं वर. पायावर पडे. पकड. जा आता कामाला जा तू. मेटल आहे का? मेटल आहे? पकडा. झालं? चला थँक्यू. हा नक्की देणार भेट. कोण व्हिडिओ बघत असेल ते पण येतील. आणि खरंच मस्त आहे क्वालिटी आणि शर्ट पण छान छान आलेत. चला तुला किती पीसेस? 6 ना? हा 6 पीस. चला झाली. बर्थडे शॉपिंग झाली माझ्या. अर्धे तू घेतलेस, अर्धे मी. 4 जून. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चलो हातात घेऊन जा आणि पूर्ण 40 फ्लेक्स मोठमोठे गाडी केले. चलो बाय. चल दादा बाय. बाय. तर चेंबूरवरून आलो, किरणची शॉपिंग केली आणि आत्ता रात्रीचे 10:15 झालेत. म्हटलं पप्पांना बघूनच मग घरी जाते. किरण गेलाय शेविंग करायला. म्हटलं तर तोपर्यंत तो मी येतो वरती, तुम्ही जा, मी मग घ्यायला येतो. चला. मम्मीच्या इथे पोहोचली. कृषिका गेली पण राहो. आवाज नाही दिला आईला. आई राजा राहिलाय. चल. अरे तिकडे कपडे घ्यायला गेलो ना किरणला, तर तिकडे त्या किरणच्या मित्राने दिलं कलर पेटी. तुला काय वाटलं नाक्यावर आहे मी? परेलला होती, परेलवरनं गेली इकडे. कुठे? चेंबूरला. तर आत्ताच घरी आलो आणि आज दिवसभर धावपळ पण होती. किरणने नवीन फिश टँक घेतला, तिच्या बड्डेची शॉपिंग झाली आणि आत्ता घरी आलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.